नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी घेऊन आले आहे फक्त 2 मिनिट रेसिपी, ती सुद्धा लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि संडे स्पेशल अशी ही रेसिपी। तर बनवायला अगदी सोपी आणि जास्त वेळही लावत नाही। जर एखाद्या वेळेला तुम्हाला तब्येत ठीक नसेल किंवा असं वेगळं काही खावंसे वाटत असेल, मार्केटमध्ये समोसे कचोरी असं वेगळं काहीतरी खावंसं वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरीच ते बनवू शकता। तर बघूयात आपण त्याची रेसिपी। तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये मी बेसन घेणार आहे। बेसन हे उत्तमचं बेसन घेतलेलं आहे मी, तुम्ही कुठलंही बेसन घेऊ शकता या रेसिपीसाठी। तर बेसन हे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या, तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही बेसन घ्या आहे। तर बेसन तुम्ही चाळूनही घेऊ शकता, आता हे रेडीमेड आहे तर यामध्ये काही नसतंच, त्यामुळे चाळायची गरज नाहीये। जर तुम्हाला वाटत असेल चाळून घ्यावंसं वाटत असेल तर तुम्ही चाळूनही घेऊ शकता। तर हे असे हाताने यामध्ये काही जर गोळे वगैरे काही असले तर स्मॅश करून घ्यायचे हाताने, अगदी मऊसूत। आणि जर चाळणीने चाळून घेतलं तरी ओके आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ही रेसिपी बनवायला काहीच वेळ लागत नाही, झटपट बनते। संडेच्या वेळेला स्पेशल तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। जर तुम्ही जॉब करत असाल, जर तुम्हाला वेळ नसेल, एखाद्या वेळेला नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। तर इथे बेसनमध्ये मी थोडंसं तिखट घालून घेते आहे, मीठ आणि ओवा। तर ओवा हा घेताना कधीही घालताना भज्यामध्ये आणि या पद्धतीने काही रेसिपी बनवत असाल तुम्ही बेसनाच्या, तर यामध्ये थोडंसं हातावर स्मॅश करूनच दोन्ही हातामध्ये रगडून घालायचं आहे। थोडासा सोडा आहे, हा सोडा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पाणी घालून अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। छान एक जीव बेसन हे भिजून घ्यायचं आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपींचा नोटिफिकेशन मिळेल। तर तुम्ही बघू शकता मी बेसन हे अगदी मिक्स करून घेतलेलं आहे आणि क्वांटिटीनुसार पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये। हे जे पीठ आहे हे आपण भज्याचं जे पीठ भिजवतो ना त्या क्वांटिटीमध्ये थोडंसं पातळ असतं। तर तुम्ही बघू शकता किती पातळ केलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला समजतच असेल, बघा तुम्ही किती पातळ आहे। तर या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे पातळ करून घ्यायचं आहे। आता मी साइड बाय साइड कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवून घेतलेलं आहे, कारण झटपट बनते ही रेसिपी 2 मिनिटात, 2 मिनिट जास्तीत जास्त। तर इथे मी ब्रेड घेतलेले आहे, तुम्ही कुठलेही ब्रेड यूज करू शकता। हे ब्रेड मी तुम्ही कोणत्याही आकाराचे कापू शकता, ॲज यू विश। तर मी मधातून कापून घेते आहे, तुम्ही ट्रायंगल शेपमध्येही कापू शकता, पण मी मधातूनच कापून घेणार आहे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनल एक छानसं कमेंटमध्ये सांगा मला। कमेंटमध्ये जर कमेंट आली ना छानसी, तर त्यामधून एक इन्स्पायर होतं, एक छान अशाच नवनवीन रेसिपी बनवा वाटतात कमेंट वाचून। तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि हे ब्रेडच्या स्लाइड मी बेसनमध्ये डुबवून घेणार आहे छान अगदी। आणि डुबून झाल्याच्या नंतर त्या कढईमध्ये तळून घ्यायचे आहे अगदी छान, अगदी मग बाजारात ज्या पद्धतीने ब्रेड पकोडे भेटतात ना त्यापेक्षाही छान घरच्या घरीच घरच्या चांगल्या तेलामध्ये बनतात। बाहेरचं मार्केटमधलं तेल हे तुम्ही बघा जाऊन, किती त्याच तेलामध्ये ते उकळलेल्या तेलात तेच तेलामध्ये ते तळतात। आणि आपलं घरचं हे तेल आपण फ्रेश तेल असतं, चांगलं तेल असतं। तर तुम्ही घरच्या घरीच हे ब्रेड पकोडे बनवू शकता, मुलांनाही देऊ शकता, मुलांना जर आवडत असतील तर। खूप छान टेस्टी
आणि फक्त 2 मिनिटात बनतात. वेळेवरही तुम्ही जर घरी कोणी आलं असेल, पाहुणे वगैरे आले असतील, तर तुम्ही अचानकही ही रेसिपी बनवू शकता जर ब्रेड असतील घरात तर. आणि बेसन तर असतेच, आणि ब्रेड नसतीलही तरी तुम्ही जवळच्या शॉपवर जाऊन हे रेसिपी बनवू शकता ब्रेड घेऊन येऊन. तर चला तर एक ब्रेड मी तुम्हाला सांगते. मी असा एक पूर्णच्या पूर्ण ब्रेड असा तळून घेतलेला होता, तर तो ट्रायंगल शेपमध्ये कापते मी. तर या ट्रायंगल शेपमध्येही मुलांना खूप म्हणजे एक आकर्षण वाटतं, मुलांना आवडतात. तसेही आकर्षण वाटो का ना वाटो, ब्रेड पकोडे हे सगळ्यांनाच आवडतात. तर बघा तुम्ही कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, 2 मिनिट रेसिपी. तर चला पटापट कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलमध्ये कनेक्टेड रहा. थँक्यू.